राहतो. परिणाम आपण पहिलं मॅच बघितलं, बॉल स्किट होत नव्हता, प्रॉपर बॅटवर येत होता आणि मोठ्यात मोठ्या रन अर्थातच 72 धावांचं लक्ष दिलं होतं टीम कोलवाडीनं 71 केले होते. तो हायेस्ट स्कोर आहे आणि सुरुवातीला या गोष्टींचा उल्लेख आम्ही केला. जो संघ हायेस्ट स्कोर करेल, समजा तुम्ही टार्गेट चेस करत असाल तर तुमचा स्कोरच तुमचा टार्गेट पकडलं जाईल आणि तोच तुमचा स्कोर पकडला जाईल. चला दोन्ही टीम 12 खेळाडू पाठवा. चला दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू या. मॅच आपल्याला सुरू करायचे. पाले टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकलेला आहे, पालेश्वरी पाले, आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम टेंभोडे पहिल्यांदा बॅटिंग करेल. अनेक उत्सव आपले आता सुरू झालेले आहेत. नागपंचमी आली की आपले सण सुरू होतात. ओढ लागते ती गणेश चतुर्थीची, गणरायाच्या आगमनाची ओढ लागते, बहिणीला भावाची अर्थात रक्षाबंधनाची, अशा अनेक सण येतात. सुरुवातीला आपण बघितलं नागपंचमीला समोरच आपण उंच डोंगर बघतो, अनेक ट्रॅकर तिथे पोहोचतात. वर वागेश्वराचं मंदिर देखील आहे आणि अनेक भाविक तिथे नागपंचमीच्या सणाला या डोंगरावर जात असतात. आपण पाहिलं. मॅच सुरू होते. मॅच नंबर 3, तिसरा हा सामना आहे. टेंभोडे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी, प्रत्येक सावकाराला यश सुभाष भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक सावकाराला हे पारितोषिक आहे आणि षटकाराला सुद्धा. सामन्याला आपण सुरुवात करतोय. ओमकारच गोलंदाजीसाठी आलेला आहे. टीम पालेश्वरीकडून पहिलं षटक तो हाताळले आणि स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाज आपण राहुलला पाहिलं. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, डॉट बॉल न सुरुवात झालेली आहे या पहिल्या षटकाची. हो, इथे बॅटला ब्रश करत असताना बॉल चालला विकेट कीपरकडे. पाठीमागे इष्टांचा हा झेल कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि 0 या धावसंख्ये फलकावर असताना टेंभोडे टीमला मिळेल पहिला हादरा राहुलच्या रूपानं. फलंदाज बाद. कुलस्वामिनी आहे. एकविरे मातेचे सुंदर संगीत, खूप चांगलं प्रेक्षकांचं मनोरंजन सुरू असताना अगदी आपण पाहतो. बऱ्याच ठिकाणी आजही रबर बॉल स्पर्धा सुरू आहेत. खरं तर शनिवार रविवार म्हटलं तर रबर बॉलला एक वेगळं ओढ दिली जाते पावसाळ्यामध्ये आणि तीच ओढ घेऊन अगदी आपण पुन्हा इथे जमलेलो आहोत. तिसरा सामना सुरू आहे आणि ज्याची पहिली इनिंग सुरू असताना पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड केले ओमकारने 1 विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे आयुष. मिसटायमिंग आहे, फिल्डर डाऊन द बॉल. जज करत असताना जजमेंट चुकलंय. क्षेत्ररक्षक तिथे होते समीर, त्यांना हा झेल त्याच्या हातातून निसटलाय. कारण जसं रबर बॉल अगदी आपण पाहतो, परंतु जसं टेनिस बॉल संपतं सीझन, अनेक खेळाडू आपले बॅट पॅक करतात, सराव क्षेत्रामध्ये कोणी नसतं, त्यामुळे थोडंसं सरावापासून अभावी राहतो, आपण दूर राहतो. त्या कारणास्तव या गोष्टी आपल्यासोबत घडतात मैदानामध्ये. हा डॉट बॉल. उत्तम गोलंदाजी सध्या साकारली जाते. मागील बॉल डॉट बॉल आलेला आहे.
क्या बात आहे ओमकार. अफलातून गोलंदाजी करीत असताना एक चांगला स्टार्ट. पहिला सामन्यामध्ये अक्षरशः फलंदाजांची आपण दमदार बॅटिंग पाहिली. त्याच्यानंतर मागील मॅच ची गोलंदाजी जिथे भन्नाट उडताना पाहिली आणि जणू काय सध्या टीम पालेश्वरी पाली संघाचा ओमकार ज्यानं खूप चांगली गोलंदाजी. ओमकार की जय जयकार असं म्हणायला हरकत नाही. हा बॉल थोडंसं अटेम्प्ट केलं, थोडं झुकून खेळायचा प्रयत्न होतं. दीपकजी शेळके यांच्याकडे अनुभव आहे, त्याने बघितलं बॅट्समॅनच्या झोनमध्ये बॉल निघून चालला पाठीमागे. पहिले षटक ओमकारनं आपल्या नावी केलं, रन खर्च केला फक्त आणि फक्त 2 आणि एक विकेटही त्यांना मिळाली. गुड स्टार्ट बॉलिंग करत असताना टीम पालेश्वरी पाले टीमचं. सुरुवात झालेली आहे. सेकंड ओव्हरला फिल्डर आहे. ओ मला वाटतं हा बॉल डायरेक्ट हिट करण्यापेक्षा थ्रो देणं गरजेचं होतं. सिंगल तिथे कंप्लीट केलेली आहे. केतन सज्ज झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण त्याला पाहतोय. ठीक दुपारचे सध्या 1:17 झालेले आहेत. चांगली लढत. आता थोडासा वाऱ्याचा एक चांगला ओघ, एक चांगली झुलूक वाऱ्याची मात्र मैदानामध्ये आता येते. आकाशामध्ये ढग दाटलेले आहेत. स्क्वेअर गेट खेळायचं होतं. पंचांनी दर्शवलेलं नो बॉल, कारण साईड स्क्रीनच्या बाहेर डिलिव्हर्ड झालेला आहे बॉल. त्यामुळे अपकमिंग बॉल असं फ्री हिट. मान्यवरांचं शुभ आगमन काही क्षणात अवगण इथे होताना बघायला मिळतील. रणरागिणी वर्षाताई नाईक साहेब माजी नगरसेविका, त्याचसोबत रत्नप्रभा घरत मॅडम, रामशेठ ठाकूर साहेबांच्या भगिनी यांचं अगदी त्यांचं इथे शुभागमन होईल. माजी नगरसेविका दर्शनाताई भोईर, त्याचसोबत प्रतिभाताई सुभाष भोईर यांचं देखील इथे शुभागमन होताना आपण पाहणार आहोत. अगदी काही क्षणार्धातच त्यांचं इथे शुभागमन होत आहे. आपण त्यांचंही करूया. दहागाव चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. माजी सरपंच ज्योतिताई भोपी यांचं देखील इथे आगमन होईल. हो का बॅटिंग होत होती आणि हा फटका थोडा मिश्रा इंगाळे फील्ड पोहोचतात. बॉलवर निशांत भोपी, गुड टेकिंग गुड वेल. हा खूप चांगला झेल फलंदाज बाद.
मान्यवरांचं आगमन इथे होते। सौभाग्यवती सुवर्णा पाटील मॅडम आणि त्यासोबत लीना पाटील मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तिसरा सामना सध्या सुरू आहे, परंतु यानंतरची चौथी लढत होईल। चौथा सामना होणार आहे वळवई आणि आदई या दोन टीम मध्ये। दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे। आक्रमण करायचं होतं, लॉंग ऑन आणि मिड विकेट कडे खेळायचं होतं, परंतु टायमिंग जुळला नाहीये। बॉल चाले पाठीमागे, अगदी आपण बघतो टिप लॉंग लेग कडे। तिसऱ्या धावेसाठी निघालेत। रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली। मोहित म्हात्रे गोलंदाजीसाठी थर्ड ओव्हर मध्ये आलेला आहे। महत्वाची लढत आहे, महत्वाचा सामना आहे। याच्या अगोदर दोन संघ विजेते बनलेले आहेत। कोलवाडी संघाने पहिला सामना जो 71 धावांना अगदी त्यांनी करत असताना जिंकला होता। सुटगाव संघाने रन चेस केले होते 49। खोदून काढला बॉल, डीप मध्ये बॉल चालला, लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करते बॉल, बॉडी लाईन लगस, तिथे थोडीशी कडा फिल्डिंग। एक धावेवर संतुष्ट आहेत मैदानामध्ये प्रवीण आणि नचिकेतची जोडी अगदी आहे। टीम टेंबोळीला काय हवंय, त्यांना हवंय चौकार षटकार, कारण एक चांगला टार्गेट सेट झालं तरच अपोजिशनला आपण रोखू शकतो। परंतु टीम पालेश्वरी विजयाची तयारी सुरुवातीलाच करत असताना काहीशा प्रमाणात त्यांनी फलंदाजांना थांबवलेला आहे, धावांची गती थांबवलेली आहे। वेगवान फटका गॅपमधून एक्झिक्यूट केलाय, प्रतीक्षा होती चौकाराची आणि तो चौकार आला। आणि प्रत्येक चौकार षटकारासाठी आमच्या स्पर्धेचे संयोजक अगदी आयोजक कुमार यश सुभाष भोईर, उत्तर रायगड युवा वॉरियर्स, प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक फलंदाजाला। आणि त्याचे मानकरी ठरतायत प्रवीण ज्यांना चौकार दाखवलाय। पहिले 3 बॉल डिलिव्हर्ड झालेत, ज्यामध्ये 8 रन आलेत। फटका चांगला आहे बॅटच्या रडार मध्ये, मला वाटतं काही इंच बॉल लँड झाला बॉर्डर लाईनच्या आतमध्ये, परंतु रन मिळतील। एक टप्पा सीमा पलीकडे चाललाय, 4 रन चौकार। भाग्य विधाते आणि त्यासोबत माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे बंधू श्री हिराशेठ ठाकूर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांचंही मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया। आणि स्वागत त्यांचंही झाले। सलग 3 बॉल आणि 3 चौकार आलेले आहेत मैदानामध्ये। उत्तम बॅटिंग साकारते प्रवीण। प्रवीण कारण 3 बॉल 3 चौकार आलेत। टेंबोडी संघ भरारी घ्यायला लागलाय मैदानामध्ये आणि अशाच पद्धतीनं अगदी एक चांगला बॉल डिलिव्हर झालाय, जो गुडलँडवरून पिक केला आणि इथे षटक मात्र संपलेला आहे। मोहितचं हे षटक अगदी 16 धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत। 3 षटकं संपलेत। बॅटिंग करणारा टेंभोडे संघ जाऊन पोहोचलाय 3 खेळाडू बाद 28। घ्या मॅच ऑन करा। नेक्स्ट मॅच होईल वलवली आणि आदेई या 2 दिग्गज संघांमध्ये। मला वाटतं आदेई संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत। मी विनंती करेन टीम वलवली आपण लगेच रिपोर्टिंग करा कॅप्टन। टॉस आपण यानंतर करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते। प्रतीक्षेत आलेत बालू,
अखेरचं षटक स्लॉग ओव्हर, अर्थातच डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करते रत्नदीप. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक राहिलेत. नचिकेत जो स्ट्राईक रेनकडे आहे, बॉलकडे लक्ष केंद्रित केलं तर पंचांनी सांगितलंय इस व्हाईट बॉल. लहू भोईर जे सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, 40+ यंदा गाजवून सोडली. व्हाईट +1 अशा 2 आलेत. टोटल बनले टीम टेंभोडीची सध्या 30 धावांपर्यंत मजल त्याने मारलेली आहे. किती टार्गेट सेट करण्यामध्ये सक्षम ठरतील, कारण आता प्रवीणच्या फलंदाजीची चाहूल लागलेली आहे. ज्यानं 3 चौकार दाखवलेत. एक चांगला बाउन्सर, एक तो बनताही आहे, हे पंच सांगतायत 1 फॉर दी ओव्हर. कारण रबर बॉलमध्ये 2 बाउन्स लिगल असतात, 2 बीमर लिगल असतात, त्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला. अजून एक बाउन्स अटेम्प्ट करू शकतो, ही मुभा रत्नदीपकडे आहे, परंतु तयार राहावं लागेल. प्रवीणला गरजच आहे चांगल्या फटक्यांची. लेन थोडी पुढे ठेवण्याचा प्रयत्न, लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग केला. बॉल एक रन बनले, दुसऱ्यासाठी निघालेत. प्रवीणला स्ट्राईक हवी आहे, दुसरी धाव का बनेल? होय, 2 कंप्लीट केलेत. व्हाईट बॉल, व्हाईट +2, टोटल 3 रन या बॉलवर आलेत. बनतायत टोटल 33 रन. 33 फायटिंग टोटल बनलेलं आहे, परंतु रन अजूनही हवेत, कारण धावांचा मोह कधीच या खेळामध्ये आवरता येत नाही. बॅटच्या रडारमध्ये फुल टॉस आलेला नाही आहे. फिल्डर आहेत पाठीमागे, सिंगल बनले, सेकंडसाठी निघालेत. नचिकेत नावसागेकडे धावत आहेत. प्रवीणकडे जो डेंजरीनकडे धावत होता, 2 रन बनलेत. पस्तीस धावा फलकावर आलेल्या आहेत. सर्वोच्च षटक रत्नदीपचं थोडं लांबलंय, पाणी हवाय मैदानामध्ये. प्लीज घेऊन जा. आपल्यापैकी एक खेळाडू गेला तरी चालेल, कारण मी या गोष्टीचा उल्लेख करतो. टेनिस संपल्यानंतर आपण सगळे ब्रेक घेतो, सराव सत्रापासून दूर असतो, त्यामुळे फिजिकल फिटनेस ही ढासळते. चला, टीम वलवळीचे कॅप्टन आणि आदेईचे कॅप्टन, आदे टीमनं रिपोर्टिंग केलेली आहे. वलवली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा प्लीज. ड्रिंक्स ब्रेक सध्या सुरू असताना बॉल तयार झालेत. एक शॉर्ट लेंथ वर हा डिलिव्हर केलेला बॉल डीप मध्ये थर्ड मॅनला फिल्डर होते. थ्रो करते, सिंगल बनलेली आहे आणि आता यावेळेस संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलवर 1च रन मिळते. स्कोरिंग शॉट ज्याची प्रतीक्षा आहे टीम टेंभोडेकडून, ते फटके आता थांबलेत, कारण याच्या अगोदर मोहितच्या षटकावर प्रवीणनं लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकले होते. त्याच्यानंतर एकही स्कोरिंग शॉट आलेला नाहीये. फक्त या इनिंगमध्ये 1च षटकार आपण पाहिलाय. शेवटच्या आता 3 बॉल शिल्लक राहिलेले आहेत या षटकाचे. रत्नदीप डीप राहिला बॉल, सबमरी म्हणावा लागेल, कारण टपा हॅलो आणखीन एक तसाच काय हा बॉल. नचिकेत अगदी बघितलं आपण, मागील 2ही चेंडू तसेच अगदी राहिलेत, जे खेळून निघून गेलेत, जमिनी समांतर राहिले.
शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील स्कोर बोर्डवर आहेत 36 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. शेवटचा बॉल सोडून दिला व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. एक प्लस केली जाईल 37 वर सदरसंघ पोहोचलेला आहे. मागील मॅचमध्ये आपण 49 चेस होताना पाहिल्या. त्या मॅचमध्ये देखील त्या अपेक्षा होत्या परंतु रन सध्या कमीच आहेत बोर्डवर. आणखीन एक चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपानं रन करायची होती कंप्लीट आणि ती मात्र तिथे झालेली आहे. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव हा आता संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम टेंभुडेने केले 37-38 धावांचं आव्हान आहे टीम पालेश्वरीला. अडतीस झालेले आहेत माफ करा. 39चं टार्गेट आहे पालेश्वरी समोर. तर वळूया आपण शुभ सन्मानाकडे. सन्मानित करूया आपण सन्माननीय आदरणीय श्री हिराशेठ ठाकूर साहेबांना मी आमंत्रित करेन. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमारी यश सुभाष भोईर सहसंयोजक उत्तर रायगड युवा वॉरियर्स यांच्या शुभ हस्ते सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे बंधू श्री हिराशेठ ठाकूर साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. पाय शुभदर्शा प्रेमाने सौंदर्य आणि सुगंध याचं प्रतीक ठरणार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत आपण सन्माननीय हिराशेठ ठाकूर साहेबांचं. त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन रामशेठ ठाकूर साहेबांच्या अगदी बहिणीश्री रत्नप्रभा घरत मॅडम यांना मी विनंती करेन. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय राजेजी कातारा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती रत्नप्रभा घरत मॅडम यांचा शुभ सन्मान आपण येथे करणार आहोत. राजकीय वासा जोपासणाऱ्या आणि त्यासोबत या रणरागिणी रत्नप्रभा घरत मॅडम यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. त्यांचाही मनाच्या अंतःकरणापासून आपण मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर माजी नगरसेविका वर्षाताई नाईक मॅडम यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. चला बॅटर जाऊ दे मैदानात. माजी नगरसेविका वर्षाजी नाईक मॅडम यांचा शुभ सन्मान यानंतर आपण करणार आहोत. सन्मानित करूया माजी नगरसेविका दर्शनाताई भोईर यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मॅडम आपलंही मनपूर्वक आभार, कारण हे राजकीय वसा आहे. माझी नगरसेविका म्हणून त्यांनी हे कार्य पाहिलेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. दर्शना भोईर मॅडम आपलंही मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. सातत्यानं अनेक मोठमोठे स्पर्धा असतील, सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये यांची उपस्थिती असते. माजी नगरसेविका वर्षा नाईक मॅडम यांचाही शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. सौभाग्यवती वर्षा नाईक मॅडम माजी नगरसेविका यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. आमचे कुमार याजी भोईर असतील, राजेजी कातारा साहेब असतील. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया प्रतिभाताई भोईर मॅडम यांचं. त्यांना मी विनंती करेन आपणही आपला सन्मान स्वीकारा.
प्रतिभाताई भोई मॅडम यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। सामना सुरू झालेला आहे मैदानामध्ये। माजी सरपंच ज्योती भोपी मॅडम यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारावा। सौभाग्यवती ज्योती भोपी मॅडम माजी सरपंच त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। खरं तर आज आपण बघतो या सर्व रणरागिणी त्याच्यानंतर सुवर्ण पाटील मॅडम आपण आपला सन्मान स्वीकारा। भारतीय जनता पार्टी सरचिटणीस तालुका लीना पाटील मॅडम यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। त्यांना आम्ही विनंती करू की आपणही आपला शुभ सन्मान स्वीकारावा। सफलतापूर्वक खरं तर आमची स्पर्धा पार पडते। आपल्या सगळ्यांच्या आगमनानं आज ही संपूर्ण व्यासपीठ ही संपूर्ण स्पर्धा ही फार सुंदर बनते आणि आनंद होतोय की आपण सर्वांनी या स्पर्धेला आपण उपस्थिती दिली त्याबद्दल आम्ही आपला आभार इथे व्यक्त करत आहोत। मी सुवर्ण पाटील मॅडम यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मॅडम आपल्याला विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारावा। सौभाग्यवती सुवर्ण पाटील मॅडम यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। मनपूर्वक आभार मी सगळ्यांचं व्यक्त करतो। आपण आलात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल पुनश्च एकदा मी आपला 10 गाव चषक आमचे स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। पनवेलचे भाग्य विधाते फोर्ट्रिक आमदार सलग चौथ्यांदा आमदार ज्यांना बनण्याचं सौभाग्य लाभलं ते तुम्हा आमचे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतो। खरं तर दादांचा वाढदिवस हा 5 ऑगस्टला असतो परंतु 5 ऑगस्टला दादा अजिबात फ्री नसतात। अनेक सामाजिक उपक्रम हे सातत्याने होत असतात। त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट हा 2 दिवस कालावधी या स्पर्धेचा आपण घेतला आणि ही स्पर्धा सफलतापूर्वक पार पडते। वा काय फलंदाजी होते मैदानामध्ये। शॉट अँड पूल दिवेशच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक दमदार षटकार आपण इथे पाहिलाय। टार्गेटचा विचार केला तर करायचे तर 39 आणि पहिलं षटक सुरू आहे आणि ज्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये राहुल याच्या षटकामध्ये आलेले आहे टोटल 18 रन झालेले आहेत। आदही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत। मी वलवली टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा। वलया शुभमकडे राहुल सज्ज झालाय। फुलर लाईनचा बॉल होता लॉंग ऑफ कडे बॉल डिलिव्हर्ड करतोय पालेश्वरी पाले। सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये त्यांनी गोलंदाजी अतिशय फार सुंदर केली आणि 39 धावांचं लक्ष घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय। पहिलं षटक ज्यामध्ये 19 धावा आलेल्या आहेत कोणती विकेट त्यांनी गमावली नाही त्यामुळे ही मॅच टीम पालेश्वरी पाले या संघाने थोडी सोपी केली आहे सुरुवातीला असं म्हणायला हरकत राहणार नाही आहे। परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। आपल्या स्वकर्तृत्वावर क्रिकेटचे धडे गिरवत असताना मैदानामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची असते आणि इथून गोलंदाजी उत्तम केली तर मॅच बनू शकते। लेग बिफोर द विकेट अपील फक्त अपीलच बनून राहील। हा आवाज फक्त मैदानामध्ये घुमत राहील पंच तुम्हाला त्याला दाद देणार नाही कारण लेग बिफोर द विकेट रबर बॉलमध्ये बाद दिला जात नाही। सर्वेश गोलंदाजी करतो सेकंड ओव्हरमध्ये।
हो बॅटच्या रडारमध्ये आणि हा विस्फोटक अंदाज. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशिषच्या बॅटमधून दमदार हिट षटकार. हृदयावर कोरलं जातं. थोडासा गुडघ्याचा वापर नी बेंड करत असा पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल करायला. लेगस्टम्पच्या बाहेरून बॉल गेलेला आहे. अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो आपण. कोणत्या तालुक्यामध्ये आमदार चषकाच्या नावानं सगळ्याधिक जास्त स्पर्धा होत असेल ते तालुका आहे पनवेल. आणि आणखीन एक चांगली स्पर्धा बघा. आपल्या मनगटीत ताकदीचा वापर आशिषनं खूप चांगल्या पद्धतीनं त्याची फिजिकल फिटनेस जिमनॅशन जसे असतात तशाच पद्धतीनं एक चांगला बॉडी बिल्डर आहे. आणि ती मनगटीत ताकद त्याने अक्षरशः झोकवून दिलेली आहे. 33 बनलेले आहेत. अजूनही विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. मॅचमध्ये पूर्णतः वन साइड वर्चस्व बघतो आपण. पालेश्वरी पालेचं आणखीन एक आव्हांतर, आणखीन एक वाईट, त्यामध्ये आणखीन एक प्लस. वाचवण्यासाठी फार कमी रन राहिलेत आणि त्यामध्ये अजून बोनस दिल्या जात आहेत. पस्तीस रन बनलेले आहेत. विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज होती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. डॉट बॉल आलेला आहे. सर्वेश स्लोअर बन केला. बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागलेला आहे. 1 रन कंप्लीट. सलियम दुसऱ्यासाठी निघाले. रिक्स घेतली आहे आणि 2 कंप्लीट. चला टीम वलवली. कॅप्टन रिपोर्टिंग करा लगेच आपण. वेळ जास्त दौडू नका. चला मॅच मात्र एंड झालेली आहे आणि सामना जिंकलेला आहे मैदानामध्ये अगदी पालेश्वरी पाले या संघानं. अभिनंदन.